अजिबात वातड न होता, न कडक पडता एकदम खुसखुशीत राहणारी करंजी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते, खायला तेवढीच चविष्ट आहे. सारण म्हणताल तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. इथे अगोदर खोबरं आपण मोजून घेणार आहोत. तर इथे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. तर जास्त कडकसुद्धा केलं नाही, कच्च्या टाईपच आहे. अगदी थोडासा रंग बदललेला आहे फक्त. तर इथे मी 3 वाट्या भरतील एवढं खोबरं घेतलेलं आहे. आता हे खोबरं अशा पद्धतीने किसून घेतलेलं होतं अगोदर किसणीवरती, त्यानंतर याला भाजून घेतलेलं होतं. तर बघू शकता अजिबात कुरकुरीत केलेलं नाही, फक्त थोडं अगदी 2-3 मिनटं मी याला गॅसवर ठेवलेलं होतं कढाईमध्ये. त्यानंतर लगेचच ओतून घेतलेलं होतं. आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवासुद्धा अगदी अशा पद्धतीचा भाजायचा, जास्त रंग बदलायचा नाही. थोडासा फुलला गेला की लगेच गॅस बंद करायचा. आता 3 वाट्या इथे मी खोबरं घेतलं, तर इथे 2 वाट्या आपला रवा घ्यायचा आहे. 2 वाट्या रवा आहे, तर आपल्या इथे पिठी साखरसुद्धा घ्यायची आहे. तर इथे खसखस मी अगोदर मोजून घेणार आहे. तर खसखस इथे मी 4 चमचे घेत आहे. तर आता 2 चमचे टाकून घेतले, अजून 2 चमचे आपण यामध्ये खसखस टाकून घेऊयात. तर तुम्ही कमी जास्त सुद्धा खसखस करू शकता. खसखस जास्त असेल करंजीमध्ये तर चव अगदी मस्त लागते. आता इथे पिठी साखर मोजून घेणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या आणि अर्धी वाटी म्हणजेच 2.5 वाट्या इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे 3 वाट्या साखर वापरू शकता. तर पिठी साखर इथे 2.5 वाट्या घेतलेली आहे, अगदी योग्य प्रमाण आहे हे. चला तर सगळं छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा टाकणार आहोत. काजू आणि बदामाचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते तुपामध्ये मी तळून घेणार आहे नंतर. आता आपण लगेच करंजीसाठी वरचं आवरण जे लागतं ते मोजून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतला, यामध्ये 4 चमचे मी साजूक तूप टाकून घेणार आहे. तर मैदा आपल्याला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं, थोडा मळला तरीसुद्धा चालेल. तर त्याचं वरचं जे आवरण जे असतं, आपण जेव्हा करंजी कट करतो त्याचं भरपूर निघत असतं आणि ते दुधामध्ये भिजून पुन्हा आपल्याला त्याची करंजी बनवायची असते. त्यामुळे मैदा मी ते थोडासा मळलेला आहे. अगदी 1 वाटीभर मैदा घेतला, 4 चमचे तूप टाकून घेतलेला आहे. आता दुधामध्ये आपला हा मैदा मळून घ्यायचा आहे. जर दुधात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा देखील वापर करू शकता. ही करंजी म्हणताल दुधामध्ये बनवलेली, तर ही फक्त 15 दिवस सहज टिकते. तर इथे कोमट दूध करून घेतलेलं आहे. आता हे आपण थोडं थोडं टाकून पीठ छान असं मळून घेणार आहोत. घट्टसर पीठ मळायचं नाही, तर मग करंजी अगदीच तुटू शकते किंवा फुटू शकते. त्यामुळे पीठ मळताना थोडंसं सैलसरच मळायचं. जसं चपातीच्या पिठासारखं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजेच अगदी घट्टसुद्धा मळू नका. चला तर मग आता आपण अगदी मस्त छान असं मऊसूत पीठ मळून घेणार आहोत. तर पीठ मळून झाल्यावरती आपण लगेचच करंज्या बनवायला घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीचं पीठ इथे मळून झालेलं आहे. लगेचच मी इथे करंज्या बनवायला घेत आहे. आजूबाजूला तुम्हाला वाऱ्याचा किंवा कुत्र्यांचा किंवा जनावरांचा आवाज येत असेल, कारण गावाकडे असल्यावरती अशा पद्धतीचे आवाज भरपूर असतात. तर कधी कोंबड्यांचा सुद्धा आवाज येतो, त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. चला तर आता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे, काही त्यांना बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने. तर आता थोडंसं तूप टाकलं मी कढईमध्ये 2 चमचे, यामध्ये हे आपण भाजून घेऊयात. आता हे तळून घ्यायचे आणि लगेच सारणामध्ये ओतून घ्यायचे. आपलं पीठसुद्धा छान असं भिजून झालेलं आहे, अगदी 5 मिनटं ठेवलेलं होतं. लगेचच करंज्या बनवायला सुरुवात करूयात. तुम्ही देखील अशा पद्धतीने करंजी नक्की बनवून बघा, अगदी मस्त ह्या करंज्या तयार होतात. चला तर मग आता पीठ इथे भिजून झालेलं आहे. आता काजू बदामसुद्धा मी या सारणामध्ये टाकले, छान सगळीकडे मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची पातळ अशी पुरी किंवा पारी आपण लाटून घेतलेली आहे. आता साच्यावरती ठेवायची, यामध्ये सारण भरायचं, भरपूर सारण भरायचं आणि करंजी बंद करायची आणि सगळ्या करंज्या याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि त्यानंतर तेलामध्ये तळून घेऊयात. अगदी मस्त खुसखुशीत या करंज्या तयार होतात. नक्की बनवून बघा. या पद्धतीच्या करंज्या अगदी झटपट बनतात, जास्त वेळ देखील लागत नाही आणि सारणसुद्धा खूपच चविष्ट लागतं. चला तर तुम्हाला एक करंजी मी बनवून दाखवते आणि सगळ्या करंज्या मी याच पद्धतीने बनवून घेते. चला तर इथे करंजी मस्त कट करून झाली आणि सगळ्या करंजी मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची करंजी नक्की बनवून बघा. अगदी मस्त आणि झटपट ही करंजी रेसिपी तयार होते. तर अगदी खुसखुशीत, अजिबात वातड होत नाही, कडक होत नाही. मी सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला तळून देखील दाखवते. अगदी खुसखुशीत करंजी तयार होते, जसं की खारीप्रमाणे ही करंजी लागते. चला तर मग करंज्या आता तळून घेऊयात. गॅसवर कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच यामध्ये करंज्या तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या करंज्या आपण याच पद्धतीने तळून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीच्या खुसखुशीत करंज्या नक्की बनवून बघा. चला तर मग इथे मी 3 करंज्या अगदी टाकून घेतल्या, आता तळून तयार झाल्या. पलटून टाकायच्या दुसऱ्या साईडने आणि मस्त तळून घ्यायच्या बदामी रंग येईपर्यंत. तर बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे, अगदी खुसखुशीत या करंज्या झालेल्या आहेत.
मी सगळ्या करंज्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि अशा पद्धतीच्या करंज्या नक्की बनवून बघा. तर बघू शकता सगळ्या करंज्या इथे तयार झाल्या. तुम्हाला एक करंजी मी तोडून देखील दाखवते हातामध्ये. किती खुसखुशीत झालेल्या आहेत. तर हातावरती चुरगळल्यावरती लगेच भुगा होतो. यावरूनच कळतंय करंज्या अगदी मस्त झालेल्या आहेत. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. भेटूया अशाच छानशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.